मित्रो, आता वाजलेले आहेत 4:30 आणि आम्ही पोचलेलो आहोत आमच्या फर्स्ट रिसॉर्टवर, ज्याचं नाव आहे रोजा स्टेज. ही 250 इयर्स ओल्ड प्रॉपर्टी आहे. हे जे आहेत ते विलाज आहेत 4. लेफ्ट साईडला त्यांचं किचन आहे आणि जिथून आम्ही एंटर केलं ते त्यांचं मेन एक काइंड ऑफ हाऊस आहे, जिथे पण रूम्स आहेत जे ते रेंटवर देतात. सो आम्हाला मिळालेलं आहे फर्स्ट फ्लोअरला 2 रूम्स, ज्याचा वे जातो या स्टेअरकेसनी. प्लॅन असा आहे, आम्ही लंच तर केला, आम्ही काहीतरी स्नॅक्स ऑर्डर करू, रूममध्ये रेस्ट करू. बट ताई, तुला कुठली रूम हवी यातली? कुठलंही. Which one you want, you select. So we'll take this one. हे आमचा रूम टूर देते मी तुम्हाला. हा आहे आमचा विला. ओपन केल्यावरच तुम्ही बघू शकता की ह्यूज रूम स्पेस आहे आणि विजिबिलिटी तुम्हाला डोअरमधूनच आहे पूर्ण रूमची. क्विकली आपण राईट साईडला जाऊया, जिथे कर्टन्स बंद आहेत. लेट मी ओपन इट. ओपन केल्या गेल्या तुम्ही बघू शकता एक मोठी विंडो, ज्याच्यातून सनलाईट पास थ्रू होत आहे तुमच्या रूममध्ये. त्यामुळे नॅचरल लाईट मिळत आहे, विच इज अ गुड थिंग. लगेच इकडे बघू शकता क्वीन साईज बेड आहे, ज्याच्यामध्ये मी, व्योम आणि किरण आराम के साथ झोपू शकतो. ओव्हरऑल इंटेरियर इज इन ब्ल्यू, म्हणून कॉन्ट्रास्ट म्हणून त्यांनी कर्टन्स, पिलो कवर, क्विल्ट्स, दुसरे सारे स्मॉल फर्निचर, साईड टेबल्स हे टर्क्वाईजमध्ये. 2 मॅट्स आहेत फ्लोअरवर आणि लेफ्ट साईडला एक टेबल आहे ज्याच्यावर लॅम्प आणि फोन वगैरे तुम्ही ठेवू शकता. अपोजिट टू बेड एक टेबल आहे ज्याच्यावर तुम्ही बॅग्स वगैरे ठेवू शकता. स्मॉल फ्रीज, शेल्फ, डस्टबिन ह्याचा पण वापर तुम्ही करू शकता. केटल आहे, त्याच्यामध्ये पाणी वगैरे गरम करून तुम्ही चहा, कॉफी एन्जॉय करू शकता. एक नोटीस केलं मी, ते बिस्लेरीच्या जागी त्यांनी त्यांचं नॉर्मल ड्रॉप बॉटल्स वापरले. Yes, Nana. Hey, are you enjoying? Are you enjoying this place, Nana? You liked it? Yeah, what you doing? सो ह्या 2 चेअर आणि साईड टेबलवर तुम्ही स्नॅक्स एन्जॉय करू शकता. ॲडजस्टंट टू दॅट एक आर्म चेअर आहे आणि परत फुटरेस्ट म्हणून टेबल आहे, त्याच्यावर पण तुम्ही बसू शकता. अपोजिट टू दॅट एक एस्थेटिक असं वुडन कबड आहे, ज्याचं टेक्स्चर वगैरे बघू शकता. इट लुक्स लाईक इट्स प्रिटी ओल्ड. स्मार्टली त्यांनी मॅट्रेस देण्याच्या जागी सोफा कम बेड प्लेस केला आहे, ज्याच्यावर 2 जण आराम के साथ झोपू शकतात. इफ आय अनफोल्ड इज ब्लाइंड, सो त्या साईडला पण नेचर व्ह्यू आहे. फक्त एक ड्रॉबॅक या सेक्शनचा आहे की एसीचं कूलिंग या सेक्शनला नाही येते, सो तेवढं बेअर करायला लागेल. हा एक भरपूर इम्पॉर्टंट एलिमेंट आहे कुठल्याही रूमचा, विच इज नन अदर दॅन मिरर. फक्त ह्यांनी थोडा वरती प्लेस केला आहे. माझी हाईट कमी आहे, सो मला जवळून बघावं लागेल, अदरवाईज मला खूप लांब जावं लागेल मी कशी दिसते बघायला. इथे कॉर्नरला एक टेबल आहे बसायला. देन तुम्ही हे बघताय, हे वॉशरूम आहे. बघितल्या आपल्याला मध्ये एक पार्टिशन दिसतंय, ज्याच्यावर 2 बाथरूम आहेत आणि पार्टिशन याकरता की शाळेचं पाणी या साईडला नको यायला. तिकडे अगेन ब्लाइंड्स आहेत. या साईडला बघू शकता तर टॉयलेटरीजमध्ये त्यांनी मेन वुमेन करता रेझर, ब्रशेस, पेस्ट असं सेपरेट ठेवलेलं आहे. देन ह्यूज मिरर, हँड वॉश, बॉडी वॉश. अगेन याचं इंटेरियर त्यांनी व्हाईट ठेवलं आहे, सो रूम बेसिकली मोठा दिसावा. ये हमने क्या दिखा, एवढ्या मोठ्या हँडलचा फॅन जो वुडन सिलिंगवर आहे. वुडन याकरता की गरम नाही होणार. आणि AC तर आहे, पण ह्याच सेक्शनमध्ये आहे. अपोजिट टू दॅट हे जे सिटिंग एरिया आहे तिकडे एक विंडो आहे. अगेन देर इज 1 विंडो, ज्याच्यातून पण सनलाईट येईल आणि त्यांच्या प्रॉपर्टीचाच व्ह्यू आहे. ओके, सो हा बेडचा जो फोम और मॅट्रेस आहे, विच इज अ गुड क्वालिटी. बसल्या आत नाही जाते, सो तुमची बॅक पेन वगैरे नाही होणार आणि पीसफुल स्लीप मिळेल. हा एक सुवेनियर म्हणून नेक पीस आहे, सॅनिटायझर, मास्क. सो टॉकिंग अबाउट द प्राइजिंग नाव, सो आम्हाला ही रूम पडलेली आहे 8,000 इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट फॉर 1 डे. Are you enjoying the vacation? Who is on a vacation? Are you on a vacation? Now it's a time to explore outdoor pool. Let's see how it is. I am not a good swimmer, but let me see. हा पाणी एवढं पण थंड नाही, रिलॅक्सिंग असं वाटत आहे. फक्त हा आमच्याकरताच प्रायव्हेट पूल आहे, कारण की कोणीच नाही. मी आणि जीजू सध्या उतरलो, किरण बाहेर आहे. मग नको, जाऊ दे, माझे डोळे हे होतात. फायनली सगळं सेटअप झाला. 7:30 वाजलेत, ते डार्क झाले. 6:30 पावणे 7लाच अंधार होतो, कारण की आता दिवस छोटा आहे, तर थंडी चालू आहे. मी म्हटलं चला आता पूलचा वापर करून घेऊया. तनू आणि जीजू ऑलरेडी पूलमध्ये होत आहेत. मला पण जायचं आहे. सभी बिन्नंना इकडे झोपलं आहे. मी म्हटलं तर ठीक आहे, थोड्या वेळाने जाईन. साऊथ गोवा इज
व्हेरी सायलेंट. म्हणजे आम्ही बागा बीच, कलंगूट बीच या बीचवर बऱ्याच वेळ राहिलो आणि भरपूर एकदा मुंबईसारखे वाईब येतं. साऊथ गोवा असं ना अनटच आहे, जास्त रहदारी नाही आहे. प्रॉपर्टी इज ऑल्सो व्हेरी नाईस. त्यानुने ऑलरेडी टूर तर दिली आहे. एक मोठा प्रॉडक्ट आहे तो कॅनडावरून आला आहे, तर तो अनबॉक्स तर करायचा आहे. अनबॉक्स करून तो उडवायचा पण. तर काय असू शकतं तर तुम्ही गेस करा. तनु बोलते यूट्यूबमध्ये कमेंट करा की तो प्रॉडक्ट काय असेल, पण असा उडतो एवढं तर सांगू शकतो तुम्हाला. पूलमध्ये पण जाऊन आलो. आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे मच्छी यांची याला घे. आणि गोवन स्टाईल फूड आम्ही थोडं एक्सप्लोअर करणार आहोत. डिनर करायला कुठे म्हणजे एक हाऊस आहे जिथले रूम्स, सुपेरियर रूम्स ऑल्सो दे डू रेंट. आणि तिथेच एक कॉमन एरिया आहे जो विला आणि या रूम्स करता एक कॉमन पॉईंट आहे जिथे तुम्ही कोणी जे काही ऑर्डर करतो किचनमधून किंवा बाहेरून आणून ते तुम्ही तिथे एन्जॉय करू शकता. बघू शकता की हा लॉबी पण किती ह्यूज आहे आणि इथे जे जे एक आयटम्स ठेवलेले आहेत ते खूप जुने आहेत. टेबल इज रेडी. हा आहे यांचा लिव्हिंग रूम ऑफ विला. ही कॉमन प्लेस आहे, म्हणजे जेवढे पण इथे स्टे करतात ते इकडे येऊन बसू शकतात. सगळे ज्या पण इथे तुम्ही आयटम्स बघतायत ते अँशियंट आहेत. आणि हॉस्पिटॅलिटी इज 10 on 10 बिकॉज सगळी सर्विस त्यांनी आम्हाला खूप छान दिली. तुम्हाला पण असा गेट अवे हवा असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला फिलिंग घ्यायचं आहे की अँशियंट हाऊसमध्ये राहण्याचं फिलिंग काय असतं, तर नक्कीच आय वूड रेकमेंड दिस विला. मीनवाईल किरण व्योमला फीड करत आहे तोपर्यंत जिजू अँड मी गोवन स्टाईल फूड एन्जॉय करतो. आम्ही बाहेर नाही गेलो जस्ट बिकॉज आम्हाला एक दिवस थोडा रेस्ट करायचा आहे. इट्स मॉर्निंग आणि इथे आहे ब्रेड बटर जॅम, ही सेवैया काइंड उपमा, कांदे पोहे गरमागरम, फ्रेश फ्रूट वॉटरमेलन पपया, फ्रेश ज्यूस अँड टी कॉफी. प्ले टाइम. No. Oh my God, are you balancing? What are you trying to do, Vyom Baba? आमचा नवीन ड्रोन जो आम्ही कॅनडावरून मागवलेला आहे. We enjoyed a lot. Yes, thank you so much for all the hospitality. Thank you. झालं सगळं पॅक? रेडी टू गो. रेडी टू स्टार्ट द नेक्स्ट डे. Day 2 इन गोवा. आम्ही आमचं हॉटेल पहिले स्विच करतोय. तर इकडचं ॲस्थेटिक व्ह्यू एन्जॉय केला, थोडा लॅविश व्ह्यू एन्जॉय करू, 5 स्टार व्ह्यू एन्जॉय करू. ओल्ड चर्च मध्ये आम्ही घेतलेली आहे स्पोर्ट्स कार. लवकरच तुम्हाला दाखवते कुठली. हॅलो मित्रो, आज आहे डे 2 आणि गेलेला आहे चेकआउट. आणि कार पण बघू शकता, एकदम स्पोर्ट्स कार आम्ही घेतलेली आहे, ऑटोमॅटिक, एकदमच चांगली. कशी आहे स्पोर्ट्स कार? वाव, ब्युटिफुल, सो ब्युटिफुल, जस्ट लाईक वाव, जस्ट लाईक काम चलाव. ही स्पोर्ट्स कार मध्ये बसून आम्हाला आठवलं अरे आपण तर भरपूर ठिकाणी जाऊ शकतो. आणि सेकंड हॉटेलला जायला थोडासा वेळ आहे. सो आम्ही चाललेलो आहोत सेंट फ्रान्सिस या चर्च मध्ये, विच इज व्हेरी ओल्ड चर्च. काय नाही इथे थोडीशी फायटिंग चालू असताना चर्चची स्पेशालिटी हे आहे की हे खूप ओल्ड चर्च आहे आणि जे ते सेंट आहेत फ्रान्सिस, त्यांची जी बॉडी आहे ती फ्रान्सवरून आणलेली आहे आणि इथे प्रिझर्व केलेली आहे. एवढं वर्ष झाली की ती डिकम्पोज नाही झालेली अजून. सो इथे सगळी लहान मुलं कंटाळलेली आहेत की काय कुठे करतायत, कुठे नेतायत, की किती बोलतायत. त्यांना कोकोमेलन किंवा गाणी वगैरे लावले ते खुश होतात. ते कॉपीराईट येईल म्हणून आम्ही नाही लावतो. पण व्योम मला थोडं पण काही बोलून नाही देते. व्योम चुप बस असं बोलला फेसवर, असं नाही बोलायचं मग मला. तेव्हा ती सेंट फ्रान्सिसची बॉडी जी वरती असते त्या चर्चमध्ये ती खाली उतरवली त्यांनी आणि त्याचं दर्शन देत होते सगळ्यांना. आणि ते असं काहीतरी 10 का 20 वर्षातून एकदाच करतात की खाली येतात आणि दर्शन देतात. आणि मग ती काचेमध्ये होती, आम्ही बघितलेलं. दॅट्स नाईस. भरपूर लाईन अप होतं. हा बोल बोल बोल. तुम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या देवाला ठेवलेली पूजा करायलाच ठेवलेली आम्ही तिला, ऍक्च्युली देवीच आहे.
त्याला हार घालायचा भाग्य होतं. हार नाही. कॅथरीन हा अमेरिकेची देवी तो US ला जातो त्यालाच माहिती बाबा ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोण आहे. नाही तर आमच्या साईडे असे देवांचे फोटो येते. एवढं हसायला झालं म्हणून मला माहित नाही काय काय पण इंटेन्शन काय. तुम्ही US मधून आणलं म्हणजे आम्हाला पण वाटलं कुठली तरी देवीच असेल. सो ओल्ड गोवा म्हणजे पणजीलाच. आता बघा की कसा रोड आहे. थोडा आपण तुम्हाला आजूबाजूचं पण रोड पण दाखवतो. इन्फ्रास्ट्रक्चर बघा कसं आहे गोव्याचं. इन्फॉर्मेशन देऊ. चर्च Swagger down the street with your red lips and funky beat. You better hold your head up to the sky. I'm gonna roll with you till the day I die. Hey, swing those hips around. Can't stop, roll back down. My ladies, short, tall, thin or wide, always down and ready to ride. One by one, billion by billion, been holding up half the sky. मी पोचलेलो आहोत चर्चच्या बाहेर. आम्ही आता पार्किंग शोधतोय. बघू शकता कचाकच भरलेला आणि आज आहे संडे त्यामुळे तर आणखीच. संडे हा आज संडे. सॅटर्डे झालं जिजू. इथे लावायची आहे का गाडी नाही इथेच पार्किंग पार्किंग मध्ये? नाही तर रोड वगैरे क्रॉस वगैरे करू नको आपण इथे मराठीच आहे का काय बोनी का जेवून आमचे बोनी बाबा कितीला आहे? सगळे 100 रुपये 100 रुपये माझ्या जास्त आहे. 20 रुपयाची वस्तू हे लोक 100 रुपयाला विकतात. ते पण ते सांगतात की तुमच्या मुलं बाळं नीट राहतील, आरोग्य राहतील, हे जर तुम्ही घेतलं तर, विच इज अ रॉंग अप्रोच. सेकंडली ह्यांना माहिती आहे की आतमध्ये लास्ट टाइम इन्सिडेंट झालेला की कॅन्डल लाईटन नाही करून देत, रिझन आग लागलेली, तरी हे विकतायत आणि आपल्याला अंधारात ठेवतात. सो मी तुम्हाला रेकमेंड करीन नका घेत जाऊ. आम्ही घेतलेला आहे कॅन्डल आणि हार आणि आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये. मागे जे तुम्ही बघताय ते आहे सॅन फ्रान्सिस चर्च. जे खूप जुनं आहे. त्याच्यामध्ये फ्रान्सिस यांची बॉडी ठेवलेली आहे प्रिझर्व करून. आणि जेव्हा त्यांचं फेस्टिवल असते तेव्हा त्यांचं दर्शन देण्यासाठी त्यांना खाली आणतात. चर्च बघा तुम्ही किती सुंदर आहे. सो आम्ही इथे आता जे फोटो काढलेत. चर्च खूप सुंदर आहे. आता आत चाललेलो. सो लेट्स. ना खाली आणतात दर्शन घेण्याकरता.